नमस्कार, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. आता आपण माजी मंत्री तसेच भाजपचे सत्ताधारी पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आय एस अधिकाऱ्यांच्या बद्दल खंत व्यक्त करत असल्याची बातचीत आपण त्यांच्याशी करणार आहोत. त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलूत. अनेकदा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मंत्री सकारात्मक उत्तर देतात. लोकप्रतिनिधी जनतेचा आवाज ऐकण्यासाठी आपण विधिमंडळ निर्माण केलं आणि मंत्री महोदयांनी साधारणतः सकारात्मक उत्तर दिल्यावर, विधानसभेच्या पवित्र सभागृहात आश्वासन दिल्यावर या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाई. राजा हरिश्चंद्राचा देश आहे. जर तुम्ही स्वप्नात शब्द दिला तर पूर्ण केला जातो. इथं पूर्ण होशो हवास मध्ये जागतेपणी कोणतीही नशापानी न करता मंत्री महोदय जर आश्वासन देत असेल आणि आश्वासनाची पूर्तता करताना आय एस अधिकारी जर झारीतले शुक्राचार्य बनून ते आश्वासन पूर्ण होऊ देत नसेल, त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचू देत नसेल, तर अशा आय एस अधिकाऱ्यांना कायदेशीर चापकानी फोडलं पाहिजे. आणि ही मागणी माझी विधानसभेत मागणी झाली आणि पुढेही होईल. बरे, आय एस अधिकारी ह्या तुमच्या म्हणजे ह्या खंत व्यक्ती त्याचप्रमाणे स्वतःच्या खर्चावर त्यांचं कंट्रोल नसतं. म्हणजे अनाठाई खर्च खूप करून शासनाला त्यानं बुडवतात. याच्याबद्दल काय आपल्याला माहिती किंवा आपण सांगू शकताल का? त्यांच्या निवासस्थानावर अनाठाई खर्च करतात. त्यांच्या गाड्यावर म्हणजे शासकीय गाड्या दिलेल्या असतात, पण भाडेतत्वावर दुसऱ्या गाड्या घेतात. त्याच्यावर त्यांना अनाठाई खर्च म्हणजे करून घेतात. असं एकत्रितपणे नाही बोलता येणार, पण एखाद्या केसमध्ये अनाठाई खर्च करत असतील तर त्याच्यावर तुम्हाला अंकुश लावावा लागेल. तुम्ही इतर योजना जेव्हा सांगता की निधी अभावी आम्ही या योजनेला मान्यता देत नाही, आरोग्याच्या योजना असतील, PSC सेंटर असतील, उप आरोग्य केंद्र असतील, जीवनदायी योजनेचा निधी असेल, पीक विमा असेल, धानाचा बोनस असेल, कापसाच्या खरेदीची किंमत असेल, तुम्ही जेव्हा सांगता की निधी अभावी आम्हाला करता येत नाही, तर निश्चितपणे आय एस अधिकारी असेल की सरकार असेल, हे आईच्या भूमिकेत असतं. स्वतः आई अर्धपोटी राहते, पण आपला मुलगा मात्र उपाशी राहू नये याची काळजी घेते. मायबाप सरकार आपण त्यासाठी म्हणतो की असं होता कामा नाही की पोरगा उपाशी आहे आणि आईच एकच्या ऐवजी दोनदाच्या ऐवजी तीनदा जेवताय, असं होता कामा नये. ही काळजी घ्यावी लागेल आणि असं कोणी करत असेल तर चूक सुधारावी लागेल. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेतली. त्यांनी आय एस अधिकाऱ्याबद्दल, त्यांच्या कारभाराबद्दल बरीच खंत व्यक्त केली. ती सत्य असून त्याच्यात असे काही प्रकार आहेत की बरेचसे आय एस अधिकारी, IPS अधिकारी स्वतःचं म्हणजे जिल्ह्याचे आपणच मालक असल्याचे दाखवून अनाठाई खर्च करतात. ह्या खर्चावर पण शासनानं निर्बंध आणणं फार महत्त्वाचं आहे. काही आय एस अधिकारी आपल्या शासकीय बंगल्यावर डागडुकीच्या नावावर 80-90 लाख रुपयाचा खर्च करतात. याच्यावरही शासनाने निर्बंध आणणे आणि त्यांचे लक्ष देणे हे फार महत्त्वाचे आहे. यातूनही शासनाचा बराच निधी वाचू शकतो. त्याचबरोबर काही आता अधिकाऱ्यांना, IPS अधिकाऱ्यांना, IAS अधिकाऱ्यांना शासनाकडून फक्त 10 लाख रुपयाच्या गाड्या विकत घेण्याची परवानगी असते. पण ह्या गाड्या छोट्या असतात म्हणून ह्या अधिकाऱ्यांना, IAS अधिकाऱ्यांना त्या गाड्या वापरायला नको वाटतात. त्यांनी वेगवेगळ्या बहाण्यानं, वेगवेगळ्या कारणानं म्हणजे इनोव्हा, मोठ्या गाड्या भाडेतत्वावर घेतात. ते भाडेतत्व त्यांचं म्हणजे दिवसाला 3-1 हजार रुपयाचं कमीत कमी असतं. यावरही भरपूर खर्च होतो. हा पण म्हणजे शासनाने याच्या खर्चावर पण कंट्रोल केलेलं पाहिजे. यात आम्हाला माहिती काही मिळाली. त्यात नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनाची गाडी असतानाही भाडेतत्वावर त्यांनी गाडी घेऊन 3 वर्ष झाले. त्याचा ते अनाठाई खर्च वाढत आहे. विशेष करून ही गाडी परमिटची असताना सर्व नियम, परिवहन विभागाचे सर्व नियम मोडून त्यांनी त्याच्यावरची पिवळी पाटी काढून पांढरी पाटी वापरून ही गाडी वापरत आहेत. यावर RTO अधिकारी डोळे झाकून हे सगळं प्रकार पाहत आहेत. याची पण तक्रार करू नये. शासनानं याकडे लक्ष दिलेलं पाहिजे. अशा IAS अधिकाऱ्यावर त्यांच्या वागणुकीबरोबरच त्यांच्या अनाठाई खर्चावर